नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे. आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी आणि अर्ज माघारी घेणे ही संपूर्ण प्रक्रिया आता पार पडलेली असून आता प्रचारानं सर्वत्र वेग घेतला आहे. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे भाजप अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, शिवेंद्र सिंहराजे भोसले, अतुल सावे, खासदार भागवत कराड आदी मंडळी अगदी नेटानं प्रचाराला लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गेल्या रविवारपासून महाराष्ट्रातील 3 ते 4 महानगरपालिका निवडणुकात कुठे ते रोड शो करतात, कुठे जाहीर सभा घेतात, कुठे लोकांशी संवाद पण साधतात. आपल्या पक्षानं आपल्या शहरासाठी काय केलं आहे आणि काय करणार आहोत त्याची माहिती देत ते फिरत आहेत. आजही त्यांच्या जळगाव, नागपूर, धुळे या महापालिकेत जाहीर सभा होणार आहेत. तर तिकडे दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरले असून जागोजागी त्यांच्या सभा, मतदारांशी संवाद, गाठीभेटी हे कार्यक्रम सुरू आहे. आणि ते या पूर्ण प्रचार सभेच्या कार्यक्रमात ते ज्या मंत्रिमंडळात आहेत त्या महायुतीच्या मंत्रिमंडळातील भाजपवर सडकून टीका करत आहे चित्र दिसत आहे. आणि ते पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कारभारी बदला त्याचा त्यांनी धुशा लावलेला आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे ठाणे, नवी मुंबई, पनवेल, नाशिक आदी भागात प्रचारात सक्रिय आहेत. तर दुसरीकडे तब्बल 20 वर्षानंतर सख्खे चुलत भाऊ, सख्खे मावस भाऊ असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे राज ठाकरे एकत्र आले आहे. आणि त्या दोन्ही पक्षांच्या युतीकडून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आदी महापालिकात ते निवडणूक लढवित असून प्रचारात पण दोघं भाऊ एकत्र फिरत असल्याचं आपल्याला दिसत आहे. त्यांची दोघांचीही मुलं आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेही प्रचाराला उतरले आहेत. त्यामुळं या सर्वांचं एकत्रित करिश्मा येत्या 15 जानेवारीला मतरूपानं दिसेल का, हे 16 जानेवारीला आपल्याला कळणार आहे. एकंदरीत पाहता सर्वच पक्षाचे नेते मंडळी आपापल्या पक्षाचं भवितव्य ठरवण्यासाठी प्रचारात सक्रिय झालेली असून प्रचारानं त्यामुळे वेग घेतलेला आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे.
कळंब तालुक्यातील 2 युवकांनी MPSC परीक्षेतून आपलं नाव रोशन केलं आहे. त्यात एक आहे येरमाळा येथील वैभव जीवन कवडे आणि दुसरे कळंब तहसीलमध्ये नायब तहसीलदार असणारे गोपाळ वराडिया. या दोघांनी नुकतीच झालेल्या MPSC परीक्षेत आपलं नाव लौकिक समोर आणलं आहे. वैभव जीवन कवडे यांनी MPSCच्या माध्यमातून ही 3री परीक्षा परवा ते उत्तीर्ण झाले आहे आणि आता त्यांना पुरवठा विभागात वर्ग 2 अधिकारी म्हणून त्यांनी MPSCच्या मार्फत स्थान मिळवलं आहे. यापूर्वी ते तलाठी, त्यानंतर विक्रीकर विभागाची पण परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे आणि आता पुरवठा विभागात त्यांनी हे केलं आहे. तर नायब तहसीलदार असलेले गोपाळ वराडिया हे सध्या कळंब तहसीलमध्ये नायब तहसीलदार म्हणून काम करतात. ते कळंब तालुक्याची रहिवासी असून ते आता त्यांनी MPSC मार्फत कर विभागातील असिस्टंट कमिशनर हे पदाची परीक्षा ते उत्तीर्ण झाले असून ते पद त्यांना मिळेल असंच एकंदरीत त्यांनी त्या गुण मिळवलेला आहे. दोघांनी काम करत घरची परिस्थिती नाजूक असतानाही शिक्षण यावरच लक्ष देऊन त्यात परिपूर्ण असं आकलन करत अभ्यास केला आणि त्या परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. दोघांचंही त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन आणि असंच त्यांच्या यशाची कमान दिवसेंदिवस वरती वाढत जावं हीच अपेक्षा. सुसंस्कृत अशा पुणे शहरात ठराविक विशिष्ट अशा एकाच वर्गाचं व त्याच्यावर वर्चस्व राहू नये. सर्वांना आपण पुणेकर आहोत याचा अभिमान वाटावा यासाठी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अशा मूळच्या कर्नाटकच्या परंतु व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या कलमाडी कुटुंबातील सुरेश कलमाडी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं आहे. सुरेश कलमाडी हे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचं बोट धरून राजकारणात आले होते आणि त्यांनी पूर्ण पुणे शहरावर आपला वेगळा ठसा उमटविला होता. पुण्यातून ते 2 वेळेस खासदार म्हणून पण निवडून आले होते. केंद्रीय मंत्री असं राहिलेल्या सुरेश कलमाडी यांनी मग पुण्यानं त्यांना जसं भरभरून दिलं तसं पुण्यावर पण त्यांनी भरभरून प्रेम केल्याचं दिसून आलं. तर अशा या सुरेश कलमाडी यांना आपल्यांना या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आपण आता आज इथंच थांबूयात. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.